खानदेश बुलंदतोफ टीव्ही न्यूज। शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास जळून खाक शेतकरी सुरेश पाटील यांचे 4 एकर ज्वारीची झाली राख। कापडणे येथील रहिवासी सुरेश भीमराव पाटील यांच्या 4 एकर क्षेत्रामध्ये ज्वारी पिकाची लागवड केली होती। त्या 4 एकर मधून 4 दाणे देखील ज्वारी शेतकऱ्यांच्या हातात आली नाही। संपूर्ण जळून पिकाची राख झाली। जळालेलं क्षेत्र पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी। कापडणे येथील शेतकरी सुरेश पाटील यांच्या पत्नी प्रतिभा सुरेश पाटील यांच्या नावे असलेले गट नंबर 12-21 4 एकर क्षेत्रामध्ये रब्बी ज्वारीच्या पिकाची लागवड करण्यात आली होती। काल 4 एकर क्षेत्र कापणी करून जागेवर पडलेले होते। आज दुपारी सुरेश पाटील गावाला गेले असता त्यांच्या बाजूच्या असणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांना दूरध्वनीवरून सांगितले की त्यांच्या शेतामधून गेलेल्या तारांमधून झालेल्या घर्षणामधून आग निर्माण झाली व बघता बघता संपूर्ण क्षेत्र जळून खाक झाले। या संदर्भात तलाठी व कोतवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यापैकी तलाठी उपस्थित नसल्या कारणाने कोतवाल यांनी जागेवर येऊन संपूर्ण क्षेत्राचा पाहणी केले व तसा अहवाल तलाठी यांना कळवतो असं सांगितले। यावर्षी अवकाळी पावसामुळे उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले, सोबतच भाव देखील मिळाला नाही। त्याचबरोबर हे संकट अचानकपणे उद्भवल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं। संपूर्ण क्षेत्रामध्ये खत व संपूर्ण खर्च 1.5 लाख रुपये करून आता किमान 2.5 लाख रुपये उत्पन्न त्याच्यातून मिळणार होते। पण शेतामधून गेलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या तारांमध्ये घसरण झाल्यानं त्याच्यातून निर्माण झालेल्या बाबीमुळे संपूर्ण क्षेत्र जळून खाक झाले। सोबतच बांधावर देखील पाईपलाईन त्याचे पिलोर हे देखील जळून खाक झाले। जो चारा शेतकऱ्यांच्या गुरांना खाण्यासाठी कामात येणार होता तो देखील संपूर्ण जळून खाक झाल्यानं एक मोठं संकट या शेतकऱ्यावर उद्भवलेलं आहे। शेतकऱ्यांच्या तोंडून एकच उद्गार होत आहे, मला भरपाई मिळावी, नाहीतर मी अधिक कर्जबाजारी होईल। कर्जबाजारी झालेला शेतकरी हा या प्रक्रियेतून कधीच बाहेर निघणार नाही अशी खंत देखील व्यक्त केली आहे। यावेळी शेतकरी सुरेश पाटील व माजी पंचायत समिती सदस्य नवल अण्णा पाटील उपस्थित होते। मुख्य संपादक यादवराव सावंत, खानदेश बुलंदतोफ। मी सुरेश भीमराव पाटील, मुक्काम पोस्ट कापडणे, तालुका, जिल्हा धुळे। हे क्षेत्र 4 एकर क्षेत्रामध्ये मी यावर्षी ज्वारीची लागवड केलेली होती। हे क्षेत्र माझ्या मिसेसच्या नावावर आहे, प्रतिभा सुरेश पाटील। तर ही ज्वारी कालच कापली मी आणि आज गॅप देऊन उद्या लावणी करणार होतो, परंतु तोपर्यंत हे MSBची लाईन गेल्यामुळे इथं पक्षी बसल्यामुळे शॉर्ट सर्किट झालं व इथं दुपारी 12-12:30ला गुल पडला आणि माझी संपूर्ण ज्वार जळून खाक झाली। मला शेजारच्या माणसाने फोन करून सांगितलं की तुमची सर्व ज्वार जळते बुवा। मी इकडे तिकडे फोन लावला, तोपर्यंत माझी ज्वार पूर्ण 100% जळून खाक झाली होती। मी यावर्षी कर्ज काढून कमीत कमी 1.5-2 लाख रुपये 4 एकरला खर्च केलेला होता, सर्व खत वगैरे धरून, बियाणं, निंदणी, टुपणी, कोडपणी। तर मला 2-2.5 लाखाचं उत्पन्न होणार होतं। बिघ्याला 25 पोती धरले तरी मला 100 पोती ज्वार होणार होती आणि आज 2000चा भाव बी धरला तरी मला 2-2.5 लाखाचं उत्पन्न होणार होतं। आणि चारा माझ्याकडे गाई आहे, चारासुद्धा माझ्याकडे बिलकुल 1 मूठभर बी चारा शिल्लक राहिलेला नाही। तर मी जीवन कसं जगायचं आता? तरी शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन मला काय भरपाई मिळेल रीतसर ती भरपाई द्यावी ही विनंती